वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग स्कॉर्पिओ म्हणजेच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी असणार आहे. ही एक टाईमलेस आणि कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत पोहोचेल तिथून नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस तुम्हाला बघायला भेटतील हे तुम्ही या रीडिंगमधून बघू शकता. जसं की कलेक्टिव्ह रीडिंग आहे, सो जेवढा पार्ट तुमच्याशी रिलेट होतो तेवढाच तुम्ही तुमच्याशी कनेक्ट करायचा आहे. एक एक करून मी तुमचे कार्ड्स पिक करेन आणि तुम्हाला प्रत्येक कार्ड्सबद्दल माहिती देईन की नेक्स्ट 24 आवर्समध्ये नक्की काय होणार आहे. आणि जर तुमच्यासोबत ही रीडिंग रेझोनेट होत असेल तर तुम्हाला खाली कमेंटमध्ये मेसेज करायचा आहे थँक्यू युनिवर्स म्हणून, जेणेकरून मलासुद्धा समजेल तुमच्यापर्यंत ही रीडिंग पोचल्याने तुमच्याशी ही रीडिंग रिलेट झालेली आहे. तुमच्या एनर्जीज एक्सचेंज होण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्या एनर्जीज माझ्यासोबत एक्सचेंज होतील. मी एक प्रॉपर गायडन्स तुम्हाला देऊ शकते. सो सगळ्यात आधी मी इथे बघू शकते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप गोष्टींना पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, जे तुम्हाला आता लाईफमध्ये करायचं नाही आहे. जेवढं तुम्ही एखादी गोष्ट पकडून ठेवाल तितकीच ती गोष्ट लेट मिळेल तुम्हाला, किंवा त्या गोष्टी तुम्हाला भेटण्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आता इथे व्यक्तीसुद्धा असू शकतो, फायनान्शियल प्रॉब्लेमसुद्धा असू शकतात. म्हणजे की फायनान्स रिलेटेड मनी पण म्हणजे मनी असेल जर तुमच्या बाबतीत. काही लोकांना मी ते बघते मनी खूप तुम्ही लोक पकडून ठेवता, खर्च करायला मागत नाही आहे, खूप जास्त तुम्ही त्याला पकडून ठेवता. किंवा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तुम्ही पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, पण तितकीच ती व्यक्ती लांब जाते. सेम पैशांच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला आता काय करायचं आहे की तुम्हाला नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुम्ही आता तुमचं माइंड इतकं स्टेबल होणार आहे की तुम्ही खूप शांत व्हाल. तुम्ही फक्त गोष्टींना ॲनालाइज कराल, एकदम स्मार्ट वर्क कराल. अजिबात ॲग्रेशन वगैरे तुमच्या नेक्स्ट 24 आवर्समध्ये मला इथे दिसत नाही आहे. शांत असणार आहे, पण तुमचं माइंड जे आहे ना तर नेक्स्ट 24 आवर्समध्ये खूप शार्प चालणार आहे. त्यानंतर मी बघू शकते नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुम्हाला कोणीतरी डिसअपॉइंटमेंटसुद्धा करू शकतं, ज्याने तुम्हाला खूप जास्त हर्ट होईल एखाद्या गोष्टीमुळे. आणि तुम्ही एन्झायटी किंवा डिप्रेशन ह्या फेजमधून सुद्धा जाऊ शकता नेक्स्ट 24 आवर्समध्ये. त्याचे कारण खूप जास्त असतील, वेगवेगळे असतील. कारण मी तुम्हाला जसं बोलली, तुम्ही पैसेसुद्धा पकडून ठेवायचा ट्राय करताय, एका व्यक्तीलासुद्धा पकडून ठेवायचा ट्राय करताय, तुमचं पार्टनर असू शकतो. आणि फोर्थ थिंग मी तुम्हाला इथे हे सांगेन की मला असं दिसतं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खूप जास्त हार्डवर्क करताय, तेवढं तुम्हाला फळ नाही भेटत आहे. किंवा असं तुमच्या लाईफमध्ये नेक्स्ट 24 आवर्समध्ये फेस येईल की तुम्हाला खूप जास्त हार्डवर्क करावं लागेल, पण इन रिटर्न तुम्हाला त्या गोष्टींबद्दल काहीच भेटलं जाणार नाही आहे. किंवा तुम्ही जे हार्डवर्क केलं आहे ते तुमचं हार्डवर्क जे आहे ते कोणी नोटीस करणार नाही आहे. नेक्स्ट 24 आवर्समध्ये मला हा एक चेंज दिसतो आहे. त्यानंतर मी बघते की तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला बॅलन्स करता येत बॅलन्स नव्हतं जमत कुठल्याही गोष्टींमध्ये, फायनान्शियल गोष्टी असू शकतात किंवा दुसऱ्या कोणत्याही, तर मी बघू शकते मेन बॅलन्स नव्हता, तो बॅलन्स तुमच्या लाईफमध्ये येताना दिसतो आहे नेक्स्ट 24 आवर्समध्ये. आणि मेन म्हणजे कार्मिक सायकल तुमच्या लाईफमधून संपणार आहे. सो त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये एक बॅलन्स क्रिएट होणार आहे. इथे मी एक बघू शकते की नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमच्या लाईफमध्ये एक न्यू बिगिनिंग येणार आहे. कम्प्लिटली एक ओल्ड चॅप्टर जो आहे तुमच्या लाईफचा तो शटडाऊन होणार आहे आणि तिथून एक न्यू बिगिनिंग स्टार्ट होणार आहे. कोणत्याही गोष्टीच्या रिलेटेड असू शकतं, पण काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये झाल्या कारण त्या कार्मिक होत्या, त्यातून तुम्हाला शिकायचं होतं आणि आता तुमची हिलिंग झाली आहे. म्हणून तुमच्या लाईफमध्ये मी बघू शकते की येणाऱ्या नेक्स्ट 24 आवर्समध्ये न्यू बिगिनिंग येताना मला तर खूप क्लिअर कट दिसत आहे. सो तुम्ही मॅनिफेस्ट करा, तुमचं माइंड जे आहे ते स्टेबल ठेवा. सगळ्या गोष्टी नेक्स्ट 24 आवर्समध्ये व्यवस्थित होताना मला दिसत आहेत. तर नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमचं माइंडसेट असं होईल की तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिकली गोष्टींबद्दल विचार करायला चालू व्हाल. ह्याआधी मी बघू शकते की तुम्ही पास्टमध्ये खूप जास्त इमोशनली गोष्टींना टॅकल करत होते, पण आता इथून पुढे तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिकल राहून गोष्टींना हँडल करणार आहात. तुमची ती पॉवर जी आहे ती सडनली चेंज होणार आहे. एक पॉझिटिव्ह चेंज तुमच्यामध्ये येईल. आणि लास्ट थिंग मी तुम्हाला हे सांगेन की तुमचं इंट्युशन पॉवर जे आहे ते नेक्स्ट 24 आवर्समध्ये खूप स्ट्रॉंग राहणार आहे. सो तुम्हाला जर कोणतेही इंट्युशन भेटत असतील तर तुम्ही त्या इंट्युशन्सला फॉलो करायचं आहे. ते इंट्युशनच्या अगेन्स्ट जाऊन कुठलीही गोष्ट करू नका, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तुमच्या इंट्युशन्सला फॉलो करा. ओव्हरऑल तुमची नेक्स्ट 24 आवर्स एनर्जी खूप बेस्ट आहे.